सासूने पैशांच्या हव्यासापोटी सुनेच्या गरीब बापाचा भयंकर अपमान करून पैशांची ती पिशवी रागाने हिसकावून घेतली. पण पिशवीतून पैशांसोबत खाली पडलेला तो भयानक रिपोर्ट आणि बापाचा तो रिकामा हात बघून सुनेच्या काळजाचा ठोका चुकला. सासू जागीच थिजली. बीडच्या उसाच्या फडावर पहाटे 4 वाजल्यापासून तुकाराम यांच्या कोयत्याचा सपासप आवाज घुमायला सुरुवात व्हायची. अंगावर फक्त एक मळकट बंडी आणि धोतर घातलेले तुकाराम हे अत्यंत गरीब ऊसतोड कामगार होते. त्यांच्या आयुष्यातील एकमेव संपत्ती म्हणजे त्यांची एकुलती एक शिकलेली लेक गौरी. तुकारामांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून गौरीला शिकवलं होतं आणि एका मोठ्या शहरातील सधन कुटुंबात तिचं लग्न लावून दिलं होतं. गौरीचा नवरा रोहन हा स्वतःचा व्यवसाय करायचा, पण गौरीची सासू सुमतीबाई ही अत्यंत पैशाची लोभी आणि गर्विष्ठ बाई होती. लग्नानंतर काही महिन्यातच सुमतीबाईंचा खरा रंग दिसू लागला. तुझ्या भिकारी बापाने लग्नात आम्हाला काहीच दिलं नाही. रोहनला नवीन दुकान टाकायचे. तुझ्या बापाला सांग 3 लाख रुपये घेऊन यायला, नाहीतर या घरात तुला अन्न पाणी मिळणार नाही, असे टोमणे सुमतीबाई गौरीला रोज ऐकवू लागल्या. गौरी रोज रात्री नवऱ्याचा आणि सासूचा मार खाऊन मुकाट्याने रडायची. तिने वडिलांना फोन करून रडत ही व्यथा सांगितली होती. पोरी, मी काहीही करून पैशांची सोय करतो, पण तू रडू नकोस, एवढेच तुकाराम हतबलपणे म्हणाले होते. 6 महिने उलटून गेले. गौरीचा सासरी होणारा छळ असह्य झाला होता. आज सुमतीबाईंनी गौरीला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. तेवढ्यात बंगल्याच्या दारात एक एसटी बसमधून आलेला माणूस उभा राहिला. ते तुकाराम होते. त्यांच्या अंगावर एक जुना सैलसर पांढरा सदरा होता आणि त्यांनी स्वतःच्या उजव्या खांद्यावरून एक जाड घोंगडी शाल गुंडाळली होती. त्यांचा चेहरा भयंकर पांढरा पडला होता आणि ते प्रचंड अशक्त दिसत होते. त्यांच्या डाव्या हातात एक कापडी पिशवी होती. तुकारामांना बघताच सुमतीबाई रागाने फणफणत बाहेर आल्या. आला का भिकारी? 6 महिने लावले 3 लाख रुपये आणायला. जर आज पिशवीत पैसे नसतील तर तुझ्या पोरीला याच पावली तुझ्यासोबत परत घेऊन जा. सुमतीबाई कडाडल्या. गौरी धावत बाहेर आली. बापाची ती अशक्त अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी आले. तुकारामांनी काहीही न बोलता एक अत्यंत वेदनादायी हास्य केले आणि आपल्या डाव्या हातातील ती कापडी पिशवी सुमतीबाईंच्या दिशेने पुढे केली. पैशांच्या हव्यासाने आंधळ्या झालेल्या सुमतीबाईंनी ती पिशवी रागाने हिसकावून घेतली आणि तिथेच हॉलच्या टेबलावर उलटी केली. पिशवीतून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल खाली पडले. बरोबर 3 लाख रुपये होते. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर एक हावरट हास्य उमलले. पण त्या पैशांसोबत एक जुना रक्ताने माखलेला कापडाचा तुकडा आणि बीड शुगर फॅक्टरीची एक फाईलही खाली पडली होती. गौरीने थरथरत्या हातांनी ती फाईल उघडली. त्या फाईलवर ठळक अक्षरात लिहिले होते, कामगार नुकसान भरपाई प्रमाणपत्र. आणि खालील मजकूर वाचताच गौरीच्या पायाखालची जमीनच फाटली. तिचा श्वास छातीतच गोठला. त्यात लिहिले होते, ऊसतोड कामगार तुकाराम शिंदे यांचा उजवा हात उसाच्या चरकात अडकून खांद्यापासून पूर्णपणे तुटला आहे. कंपनीच्या नियमानुसार त्यांना कायमस्वरूपी अपंगत्वासाठी 3 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. गौरीच्या डोक्याला भयंकर मुंग्या आल्या. तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले. तिने मान वर करून स्वतःच्या बापाकडे पाहिले. तुकारामांच्या उजव्या खांद्यावरची ती घोंगडी खाली घसरली होती आणि त्यांच्या पांढऱ्या सदऱ्याची उजवी बाही पूर्णपणे रिकामी होती. ती रिकामी बाही खांद्यापाशी एका सेफ्टी पिनने दुमडून लावली होती. ज्या बापाला सुमतीबाई भिकारी आणि दरिद्री म्हणत होत्या, त्या बापाकडे स्वतःची जमीन किंवा विकायला कोणतीही संपत्ती नव्हती.
पोरीचा संसार वाचवण्यासाठी, तिला सासरच्या छळापासून सोडवण्यासाठी त्या बापाने उसाच्या फडावर मुद्दाम स्वतःचा उजवा हात त्या भयंकर फिरत्या चरकात मशीनमध्ये दिला होता. स्वतःचे रक्त सांडून, स्वतःचा हात कायमचा कापून त्याने फॅक्टरीकडून ती 3 लाखांची भरपाई मिळवली होती. आणि तेच पैशांचे बंडल आज या हुंड्यासाठी सासूच्या तोंडावर फेकले होते. बाबा! गौरीच्या घशातून एक भयंकर किंकाळी फुटली. ती धावत गेली आणि तिथेच फरशीवर तुकारामांच्या पायाजवळ कोसळली. तिने बापाची ती सदऱ्याची रिकामी बाही स्वतःच्या छातीशी घट्ट आवळून धरली. ती ओक्साबोक्शी रडत होती. मला माफ करा बाबा, माझ्या सुखासाठी तुम्ही स्वतःचा हात तोडलात. मी लय पापी आहे बाबा. गौरीचा तो आक्रोश त्या बंगल्याच्या भिंती फाडून बाहेर येत होता. सुमतीबाईंच्या हातातील ते 3 लाख रुपये खाली गळून पडले. पैशांचा तो माज आणि तो अहंकार एका क्षणात धुळीला मिळाला. ज्या गरिबाला त्या पायाखालची धूळ समजत होत्या, त्या बापाच्या त्या हिमालया एवढ्या भयंकर त्यागासमोर त्या जिवंत प्रेतासारख्या थिजून गेल्या होत्या. हुंड्याच्या त्या 3 लाखांच्या नोटांवर आज एका बापाच्या रक्ताचे आणि एका मुलीच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचे डाग पडले होते. हुंडा ही एक अशी भयंकर भूक आहे, जी मिटवण्यासाठी गरिबांना अनेकदा स्वतःच्या शरीराचे आणि आत्म्याचे लचके तोडावे लागतात. दुसऱ्याच्या मजबुरीचा कधीही फायदा घेऊ नका, कारण जेव्हा सत्याची आणि त्यागाची जाणीव होते, तेव्हा पश्चाताप करण्यासाठी स्वतःकडे मनही उरत नाही. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.